आहे। ठाण्याच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात मनसे ही चांगलीच आक्रमक झाली आहे। ठाण्याच्या जकात नाक्यावर मनसेनं लक्षवेधी आंदोलन केलं। रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये मनसे कार्यकर्ते झाड घेऊन उभे राहिले। मनसेकडून ठाण्यातील खड्ड्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। त्या दरम्यानची दृश्य आहेत। करते जे आहेत ते एक एक झाड घेऊन उभे असलेले पाहायला मिळतात। आपल्यासोबत मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे आहेत। सर, कशा प्रकारे लक्षवेधी आंदोलन करताय? 2 जणांचा मृत्यू झालेला आहे, तरी देखील प्रशासनाला अजून जाग नाही। 2 जणांचा मृत्यू झाला, तिसरा आता वाचला म्हणून आम्ही इथे आलो। आम्हाला आता फोन आला, या खड्ड्यामध्ये तिथे या खड्ड्यामध्ये स्कूटीवाला मुलगा, त्याच्या लक्षात नाही आलं, खड्ड्यात गेल्यामुळे तो पडला त्या साईडला पडला। तो मुलगा कधी ह्या साईडला पडला असता तर त्याचा नाहक बळी गेला असता। पोरं कामावर जाण्यासाठी मोठ्या घाईत असतात, त्यांना फक्त काळजी असते की मी वेळेत पोहोचलो पाहिजे। आणि छोट्या ज्या गाड्यांच्या स्कूटी वगैरे यांची चाकं छोटी आहेत, एवढा खड्डा बस झाला ना जीव द्यायला मरायला, पोरांचा जीव चाललाय। आताच तुम्ही बघितलं असेल आपल्या ठाण्यातला टीएमसीचा मला मुलगा गेला, घरच्यांनी करायचं काय करायला चालला होता। तर हे प्रशासनाचं लक्ष वेधावं म्हणून मी आंदोलन करतोय। मोठ्या पोटतिडकीसाठी सांगतात ना स्मार्ट ठाणे, हे स्मार्ट ठाणे ना, हे खड्ड्यांचं ठाणे। पण दरवर्षी पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्याचा जो दावा जो आहे तो महापालिका प्रशासनाकडनं केला जातो। महापालिका प्रशासनाने केलं, तो टेंडर देखील पास झालाय। पालकमंत्र्यांनी यांना आदेश दिलेत, मग पालकमंत्र्यांचं पण हे ऐकणार नाहीत, मग नक्की ऐकणार कोणाचं? तर या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, जे कामात दिरंगाई करतात त्यांच्यावर, किंवा त्या अधिकाऱ्याने घेऊन या खड्ड्यात उभे केले पाहिजे। खड्डे बुजवण्यासाठी महापालिका प्रशासन काय उपाययोजना करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।